आम्ही शिवसैनिकांना त्या पदाचा मान ठेवून मान्य आमदार अंबादासजी दानवे यांना वर जाण्यासाठी सोडलेला आमची पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा झालेली, त्यातून आम्हाला अशी माहिती आहे की कोणावर अन्याय होत असेल तर तिथं गेलं पाहिजे. मी कोणाच्या विरोधात आलेलो नाही, परंतु एखाद्या जर सामान्य माणसावर अन्याय होत असेल तर तिथं आलं पाहिजे. एवढ्या सगळ्या घटना घडल्या, घरात जाऊन मारहाणीचे प्रकार झाले, ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही, आणि म्हणून अशा व्यक्तीला मी भेटायला आलेलो आहे. विरोध होत असतो, विरोध आता मी शिवसैनिक आहे बाळासाहेबाचा, असे विरोध अनेक वेळेस बघितलेले आहे. मला कोणाचा विरोध वाटलेला नाही. मी त्यांच्या व्यक्तीच्या जी काही व्यक्ती आहे त्यांच्या घरी गेलो, त्यांच्याशी व्यवस्थित भेटलो आणि आलो. ज्या व्यक्तीची भेट घेतली त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे असं देखील अनेकांचं म्हणणं आहे. तरी देखील गुन्हे दाखल असतात सगळं, काय आम्हावर गुन्हे नाही का दाखल? माझ्यावर 70 गुन्हे दाखल, त्यांनी काय फरक पडतो? गुन्हे दाखल होणं काही मोठी गोष्ट नसते असं मला वाटतं. साहेब, एसपीने मगाशी तुम्ही फोन केला होता, त्यांच्यावर गुन्हा दाखल त्यांनी पोलिसांनी केला का? कोणावर होतोय? प्रोसेस होते. मी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. गुन्हा दाखल करावाच लागेल. जायच्या आधी या ठिकाणी 100% होणार. ती मिळाली होती की मान्य अंबाजी दानवे साहेब वर एकटे जातील, पण त्यानंतर काही जिल्हा प्रमुख असतील किंवा काही जे काही नेते आहेत त्यांनी तिथं वर शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. त्याला हे एक रिॲक्शन होतं. काय केलं असं वाटतं ते त्यांना विचारलं पाहिजे. पण त्यांनी भेट घेतली होती सकाळी, तरी देखील आज या ठिकाणी घरी येऊन तुमची भेट घेऊ असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. एकंदरीत हे सगळं पाहता आपण याकडे कसं पाहता? कदाचित विरोधी पक्षनेत्यांचा महाराष्ट्रात काय कारभार उरला नसेल, त्यामुळे घराघरात जाऊन भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असतील. पण 200 कार्यकर्ते असू देत किंवा 2000 असू देत, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, त्यामुळे मी त्या ठिकाणी जाणारच अशा पद्धतीची भूमिका अंबादास दानवे आणि त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली होती. मला दिसले नाहीत ते 200 शिवसैनिक इथं दिसत नाहीत. नाही तर कोणते ते एकटे झालेले दिसत आहेत. ओके, त्या पदाचा मी पुन्हा एकदा सांगतो की विरोधी पक्षनेते हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं पद आहे. त्या पदाचा मान राखून आम्ही शिवसेनेनं त्यांना